ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रिया कल्पनाला आणि पूर्णाईला बोलत असते की तुम्ही माझी बाजू न घेता या सायलीची बाजू का घेता। तेव्हा इथे कल्पना प्रियाला बोलते की तू अस्मिताची काळजी घ्यायला पाहिजेस, पण तू तिची काळजी नाही घेता सायली तिची काळजी घेत आहे। तेव्हा प्रिया बोलते की ती दिखावा करते आहे, पण त्यानंतर उठून प्रिया पूर्णाईकडे जाते आणि पूर्णाईला बोलते की तू तिची काळजी केव्हापासून घ्यायला लागली। तेव्हा पूर्णाई प्रियाला बोलते की तू जे पण वागतेस ना ते मला पटत नाही आहे, आणि मी तुला सांगितलं होतं की तू मला राऊंड मारायला घेऊन जा, पण तू माझं ऐकलीस नाही आणि तू तशीच निघून गेलीस। पण त्यानंतर पूर्णाई रूम मध्ये जाते आणि तिच्या पाठोपाठ प्रियाही जाते आणि प्रिया पूर्णाईला बोलते की तू मला आताच्या आता मला सांग की असं तू का वागत आहे असं तिला म्हणत असते। तेव्हा पूर्णाई प्रियाला बोलते की तुझं आता बस कर, तुझं आता अति झालं आणि तू आता इथून निघून जा। आणि पूर्णाई बोलते की हा विषय इथला ते बंद कर आणि तू इथून निघून जा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे। तेव्हा प्रिया पूर्णाईचं काय ऐकत नाही आणि पूर्णाईकडनं काठी घेते आणि तो तिच्याकडे असलेला जुना बॉक्स त्याच्यावरती जोरात मारते आणि त्या टायमाला पूर्णाई जोरात ओरडायला लागते। तेव्हा पूर्णाईचा हा आवाज ऐकून सगळे तिकडे आलेले असतात आणि प्रताप तिकडे येतो आणि बोलायला लागतो की पूर्णाई तुम्ही इतका का ओरडताय। आणि तो बॉक्स त्यानंतर तो बॉक्स खाली पडलेला प्रताप बघतो आणि त्याच्यातनं सगळ्या वस्तू बाहेर पडलेल्या असतात आणि प्रताप बोलायला लागतो हा बॉक्स खाली कसा पडला। तेव्हा पूर्णाई बोलायला लागते ही सगळी तन्वीची करतूत आहे आणि पूर्णाई बोलायला लागते प्रियाने हे सगळं केलं आणि ती मला त्रास द्यायला लागली होती। तेव्हा इथे प्रताप प्रियाला बोलतो की तू असं का करतेस। त्या टायमाला तिथे अर्जुन, कल्पना आणि सायली सगळे आलेले असतात। त्या टायमाला प्रिया बोलायला लागते या घरामध्ये फक्त सायलीला स्थान दिलं जातं आणि मला इथे डावललं जातंय। आणि त्याच टायमाला तिथे अश्विन येतो आणि अश्विन बोलायला लागतो की तुम्ही सगळेजण माझ्या तन्वीवर का इतके तुटून पडले आहात। तेव्हा कल्पना अश्विनला बोलते की तुझ्या बायकोला विचार, तिला काहीच पडलेलं नाहीये। ते अर्जुन बोलायला लागतो या अश्विनला फक्त त्याची बायकोच दिसते आणि अर्जुन अश्विनला सांगायला लागतो की तिला विचार तिने काय केलं। ती पूर्णाईच्या रूम मध्ये गेली होती आणि ती पूर्णाईच्या रूम मध्ये जाऊन तिने तिच्या हातात ती काठी हिसकावून घेतली आणि तिच्या आजोबाने दिलेला तो बॉक्स तिने खाली पाडला। तेव्हा अश्विन बोलायला लागतो की तुम्ही माझ्या बायकोला त्रास देऊ नका। तेव्हा कल्पना अश्विनला बोलायला लागते की तुला माहिती आहे का हिने काय केलं, ही घरामधली शांती भंग करायला पाहते आहे। तो इथे प्रिया अश्विनला बोलायला लागते की अश्विन तू ह्यांचं काय ऐकू नको, या सायलीने सगळ्यांच्या डोळ्यावर पट्टी मारून ठेवली आहे आणि ती अस्मिता पण माझ्या बाजूने होती आणि आता हिच्या बाजूने गेलेली आहे आणि हा सगळा सायलीचाच डाव आहे आणि मला एकटं पाडण्याचा आणि तुला माझ्यापासून दूर करण्याचा हा डाव सगळा सायलीचा आहे। तो इथे अर्जुन बोलायला लागतो की अश्विन तुझ्या बाजूनी आहे, ते पण अश्विनचे जेव्हा डोळे उघडतील ना तेव्हा तू तुझ्यापासून लांब जाईल। तेव्हा अश्विन अर्जुनला बोलायला लागतो की तू जसं तुझ्या बायकोची बाजू घेतात तेव्हा तशी मी माझ्या बायकोची बाजू घेणार। आणि त्याच टायमाला तिथे अस्मिता येते आणि अस्मिता बोलते की बस झालं अश्विन, आता मला घरामध्ये सगळ्यांच्या समोर मला खरं काय ते सांगायचं आहे। तेव्हा अस्मिता बोलायला लागते की आतापर्यंत मी गप्प बसले, पण जोपर्यंत आता मी आई होत चालली आहे ना तोपर्यंत तेव्हापासून मी पाहते मला या तन्वीचं वागणं मला पटत नाही आहे। आणि अस्मिता बोलायला लागते की मागे ते तेल पतलं होतं ना टेबलाखाली ते पण या प्रियाचाच हात होता आणि मला पाळण्याचा प्लॅन या प्रियाचाच होता। तेव्हा इथे प्रिया अस्मिताला बोलायला लागते की तू माझ्यावर खोटा आरोप ठेवू नकोस। तेव्हा अस्मिता बोलायला लागते की मला हे सगळं कळल्यानंतर मी तुला चांगलंच झापलं होतं। आणि अस्मिता सांगायला लागते मी प्रियाला सांगितलं होतं की तू हे जे करतेस ना ते चुकीचं आहे आणि मी हे कधीच हे होऊ देणार नाही। आणि अस्मिता बोलते की प्रत्येक वेळी मी सायली विरुद्ध या प्रियाची बाजू घेतली। आणि अस्मिता सांगायला लागते की जे पण सायलीवर मी आरोप केले, मधुबनवर जे पण आरोप केलेत ते सगळे या प्रियाच्याच बोलण्यावर मी हे सगळे केलं होतं आणि ही प्रिया एक कारस्थान नाही तर अनेक कारस्थान करत असते। आणि अस्मिता सांगायला लागते की ही जेव्हा माझ्या बाळाच्या जीवावर उठली तेव्हा मला कळलं की मी या चुकीच्या माणसाला साथ देत आहे आणि मी या चुकीच्या माणसाला मी सपोर्ट करत आहे की मी त्या दिवशी ठरवलं होतं की या सायलीलाच मी न्याय मिळवून देणार। तेव्हा इथे कल्पना प्रियाला बोलायला लागते की तू हे काय केलंस, याच्या अगोदर पण तू अस्मिताला पाळण्याचा प्रयत्न केलास तेल टाकून आणि आता तू पूर्णाईच्या रूम मध्ये जाऊन तिची काठी ओढून तिचा बॉक्स पाडलास आणि हे जे पण तू वागलेस ना ते मला बिलकुल आवडलेलं नाही आहे। तेव्हा इथे पूर्णाई बोलायला लागते की मी आता हिऱ्याला काच समजली होती आणि काचेला हिरा समजली होती। आणि पूर्णाई सायलीला बोलायला लागते की सायली मला माफ कर, जे पण मी केलंय ना त्यामुळे आता मला पश्चाताप होतोय। तेव्हा इथे अस्मिता बोलायला लागते की मी या प्रियाच्या कारस्थानाला सपोर्ट केला।
आणि अस्मिता बोलायला लागते की मी प्रियाला आतापर्यंत साथ दिली, पण आता मी तिला साथ देणार नाही. आणि अस्मिता सांगायला लागते की जेव्हा माझ्या बाळाला त्रास कोणी द्यायला प्रयत्न केला मी त्याला सोडणार नाही. आणि अस्मिता सायलीची माफी मागते आणि ती पूर्णाईला बोलते की या सगळ्यामध्ये या प्रियाची हकालपट्टी झाली पाहिजे. आणि अस्मिता पूर्णाईला बोलायला लागते की आताच्या आता या प्रियाला या घरातून हाकलून लावा. त्याच टायमाला प्रताप येतो आणि प्रताप कल्पनाला बोलतो की ही सायली खरी सून आणि ही प्रिया ही किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबातल्या प्रॉपर्टीसाठी त्या घरात आलेली आहे.